उत्तर भारतातील धीरेंद्र शास्त्री असेल, कालीचरण असेल, प्रदीप शर्मा असेल, स्वामी आनंद स्वरूप असेल, ही सर्व उत्तर भारतातली हिंदुत्ववादी, मनोवादी, वर्णवर्चस्ववादी टोळधाड महाराष्ट्रात येत आहे. ती येत आहेत असं नाही. भारतीय जनता पार्टी त्यांना आरएसएस त्यांना बोलवत आहे. आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांचं आयोजन करत आहेत. स्वामी गोविंद देवगिरी हे त्यांचे गुरु आहेत आणि महाराष्ट्रात सातत्याने महाराष्ट्र धर्म बुडवण्यासाठी, महाराष्ट्रातल्या संतांचा विचार पुसून टाकण्यासाठी, रामदास स्वामी महाराष्ट्राच्या मानगुटावर बसवण्यासाठी ते छत्रपती शिवरायांचा अवमान करतात, गौतम बुद्धांचा अवमान करतात, हिंदू मुस्लिम असा तेढ निर्माण करण्याचा सातत्याने ते प्रयत्न करतायत. मुस्लिमांच्या विरुद्ध काही गरळ ओकतायत. लव जिहादच्या नंतर आता त्यांनी आज काय आणलं? डॉक्टर जिहाद म्हणे. डॉक्टर जिहाद हा शब्द वापरून त्यांनी असं सांगितलं की महिलांचं म्हणे, हिंदूंच्या स्त्रियांना म्हणे 1-2च मुलं होतात आणि मुस्लिम महिलांना मात्र 10 मुलं होतात. कालीचरणला आमचं आव्हान आहे, कोणत्या मुस्लिम महिलेला 10 मुलं झालेत असे 10 महिलांची नावं महाराष्ट्रातली जरा आम्हाला द्या, कळू द्या महाराष्ट्राला. आणि तुम्हाला इतकीच जर का महिलांना 10 मुलं जन्म देण्याची हौस असेल, तुम्ही सगळेजण लग्न करा. आरएसएसचे तुम्ही सगळेजण लग्न करा. मोहन भागवतापासून सगळ्यांनी संसार ताटा. 10 काय 20-20 लोकांना जन्म द्या, 20-20 मुलांना जन्म द्या. आणि तुम्हाला काय संसार वाढवायचे, तुमची काय लोकसंख्या वाढवायची वाढवा ना. तुम्हाला अडवलंय कोणी? पण तुम्ही काही न करता दुसऱ्यांना सल्ले कशाला देता? लोकसंख्या नियंत्रणाचा इकडे कायदा असताना तुम्ही या पद्धतीनं जे काय नाटक चालवलेलं आहे, मुस्लिम विरोधी वातावरण तयार करून इथं हिंदू मुस्लिम दंगल करण्याचा जो प्रयत्न आहे, कारण सरकार सगळ्या पातळीवर अपयशी आहे. महागाईच्या प्रश्नावर अपयशी आहे, बेरोजगारीच्या प्रश्नावर अपयशी आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपयशी आहे, महिला सुरक्षिततेच्या बाबतीत अपयशी आहे. त्यामुळे सरकारचं अपयश झाकण्यासाठी सातत्याने हिंदू मुस्लिम असे विराट हिंदू संमेलन घेण्याचा तडाखा भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक लावलेला आहे आणि बहुजन समाजातले लोक त्याला बळी पडतायत, याची आम्हाला खंत आहे, चिंता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.